श्रीराम. साधक हो, सध्या आपण सोमवार ते शनिवार श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या परंपरेतील साखरखेर्डा येथील संत परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज यांचे श्री देवीदास अमृत मोहोरीला लिखित संक्षिप्त चरित्राचा आस्वाद घेत आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत. चाळीसगाव परिसरात पिंपळखेड नावाच्या गावी बाबूराव भोसले व त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई भोसले राहत असत. दोघेही श्री महाराजांचे अनुग्रहित असून अत्यंत भाविक व श्रद्धाळू होते. संगमनेरचे महाराजांचे गुरुबंधू त्र्यंबकराव देशमुख हे त्यांचे मामा. महाराज त्यांच्याकडे अधूनमधून जात असत. 1970 श्री महाराज त्यांच्याकडे गेले त्यावेळी विनायकराव महाराजांबरोबर सेवेला होते. त्यावेळी बाबूरावांनी महाराजांना 5-6 दिवस आपल्या घरी ठेवून घेतले. दुसऱ्या दिवसापासून गावातील जवळपासची मंडळी महाराजांच्या दर्शनास येऊ लागली. त्यावेळी श्री महाराजांबरोबर जिजीमाय किंवा अन्य कोणी दुसरं सेवेला नसल्यामुळे श्री रामरायाचा नैवेद्य तसेच संध्याकाळची दशमी विनायकरावलाच करावी लागे. त्यात रोज काकड्यापासून ते शेजारतीपर्यंतची उपासना, महाराजांना स्नानाला पाणी देणे, संध्या जपाची व्यवस्था करणे, सोवळ्यात पाणी भरणे आणि महाराजांना हवं नको ते बघणे हे सर्व विनायकरावलाच करावं लागे. हे सर्व सुरुवातीचे 2 दिवस त्यांनी अगदी आनंदाने केले, परंतु तिसऱ्या दिवसापासून गावातील मंडळी कुणी महाराजांना पाद्यपूजेला तर कोणी रामाचा नैवेद्य करायचा म्हणून घरी बोलावू लागली. प्रत्येकाला महाराजांचे पाय आपल्या घराला लागावे असं वाटत होतं. त्यामुळे महाराजांची दिवसातून 3-3 वेळा स्नानं होऊ लागली. सकाळच्या नैवेद्याला महाराजांना घरी नेले म्हणजे तेथील बाया मंडळी महाराजांना औक्षण करून स्नानही घालू लागल्या. त्यानंतर पुन्हा चांगले पाणी महाराजांना द्यावे लागे. गावात नळ योजना नसल्यामुळे विहिरीवरून पाणी भरणे व गॅस नसल्यामुळे चुलीवर स्वयंपाक करावा लागे व त्यात रोज नवीन ठिकाणी महाराजांचा नैवेद्य करणे या सर्व गोष्टीमुळे विनायकराव पुढील 2 दिवसात फारच त्रासून गेले. पुढे तर हे सर्व असह्य होऊन हे सर्व असंच सोडून निघून जावं असंही त्यांच्या मनात येऊ लागलं. तिसऱ्या दिवशी तर हे सर्व सोडून निघून जाण्याचं भूत त्यांच्या मस्तकात इतकं शिरलं की आज काहीही झालं तरी येथून पळून जायचंच असा त्यांच्या मनाचा पक्का निर्धार झाला. आणि ते या विचारांच्या तंद्रीत असताना अगदी अचानकपणे त्यांच्या नकळत महाराजांनी आपला उजवा हात त्यांच्या खांद्यावर ठेवला आणि काय, एकाएकी नकळत 440 व्होल्ट विजेचा झटका बसावा तद्वतच त्या स्पर्शाने एक लख्ख तेज त्यांच्या सर्वांगातून सळसळत गेलं. ते भानावर येऊन पाहतात तेवढ्यात श्री महाराज त्यांना करुणादृष्टीने न्याहाळीत अगदी शांतपणे म्हणाले, बाळ, काय करावं, मला तुला होणारा सगळा त्रास कळतो बरं. अरे मला सगळा स्वयंपाक करता येतो. मायबाईला तर मी पुरणाची पोळीसुद्धा करून खाऊ घातली आहे. परंतु मी तुला स्वयंपाकात मदत केली तर ती तुला आवडणार नाही आणि या मंडळींना बरं वाटणार नाही. श्री महाराज असं बोलत असतानाच त्यांनी श्री महाराजांचे पाय घट्ट पकडले आणि म्हणाले, नाही महाराज, चुकलं माझं, क्षमा करा मला. आता यापुढे पुन्हा म्हणून असं कधीच होणार नाही. अगदी आनंदाने करीन मी सगळं. असं बोलताना त्यांचा कंठ दाटून आला होता. शरीर कंप पावत होतं तर डोळ्यांना धारा लागल्या होत्या. महाराजांचेही डोळे पाणावले होते. असो, या 70 साली श्री महाराज एक वेळ जीप गाडीने रामकार्यार्थ मंगरुळनाथला जात होते. त्याचवेळी विरुद्ध दिशेने श्री मनोहरनाथ महाराजांची गाडी येताना दिसली. दोन्ही गाड्यांवरील भगवे झेंडे पाहून दोन्ही वाहनांच्या चालकांनी आपापल्या गाड्या थांबवल्या. श्री महाराज व मनोहरनाथ महाराज गाडीतून खाली उतरले व एकमेकांजवळ येताच श्री महाराज श्री मनोहरनाथ महाराजांना नमस्कार करण्यासाठी खाली झुकू लागले. तसे श्री मनोहरनाथ महाराजांनी त्यांना थांबवून आपण स्वतः श्री महाराजांच्या पायावर मस्तक ठेवून नमस्कार केला. ते नमस्कार करत असताना श्री महाराज त्यांना म्हणाले, अहो आपण नमस्कार करू नका, आपण हनुमंताच्या पीठावरचे आहोत. तेव्हा नमस्कार करून व उठून उभे राहून मनोहरनाथ महाराज महाराजांना म्हणाले, महाराज, आपण हनुमंताच्या हृदयात अखंड निवास करणारे प्रत्यक्ष राम आहात, म्हणून मीच आपणाला नमस्कार केला पाहिजे. असे म्हणून दोघांनीही एकमेकांना गाढ आलिंगन दिले. त्यांची ही भेट उपस्थित सर्व सेवेकरी मंडळींना राम हनुमंताच्या भेटीसारखीच वाटली. श्री महाराज त्यांना हनुमंत समजत असत तर ते श्री महाराजांना राम समजत होते.
परस्परांचा निरोप घेऊन दोघेही आपापल्या वाहनात बसले व दोघांच्याही गाड्या नियोजित मार्गाने निघाल्या. असो. साधक हो, परमपूज्य श्री प्रल्हाद महाराजांच्या सहवासात श्री रामेश्वर धाम यात्रा घडावी अशी मनापासून तळमळ असलेल्या भक्तांची इच्छा महाराजांनी कशी पूर्ण केली हे आपण पुढील भागात ऐकणार आहोत. श्रीराम समर्थ. आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते 9422843253 अथवा सुनीलदादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्रीराम समर्थ.